नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. कसे आहात सगळे? मजेत असायलाच पाहिजे. स्वस्थ रहा, मस्त रहा, निरोगी रहा आणि विशेष म्हणजे व्यस्त रहा. व्यस्त राहिलं तर माणूस स्वस्थ राहतो. व्यस्तता जर नसली तर माणसाची अस्वस्थतासुद्धा वाढते. म्हणून व्यस्त पण राहा. आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 5व्या अध्यायातले पहिले 2 श्लोक. 5व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला आहे आणि दुसऱ्या श्लोकापासून भगवान उत्तर देत आहेत. तर आपण बघूया 5व्या अध्यायातला पहिला श्लोक. आणि आपले हे 2 श्लोक झाल्यानंतर मी आपल्याला मागच्या लाईव्हमध्ये कबूल केलं होतं की एक सरप्राईज जे मुलांनी माझ्यासाठी दिलं ते मला माझ्या YT फॅमिलीसोबत शेअर करायचं होतं. तर ते पण मी आज शेअर करणार आहे शेवटी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर घेऊया आपण 5वा श्लोक, 5वा अध्याय, पहिला श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचमो अध्यायः. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणां कृष्ण, संन्यासं कर्मणां कृष्ण, संन्यासं कर्मणां कृष्ण, पुनर्योगञ्च संससि, पुनर्योगञ्च शंससि, पुनर्योगञ्च शंससि, पुनर्योगञ्च शंससि, यच्छ्रेयं यच्छ्रेयं यतयोरेकं, यच्छ्रेयं यतयोरेकं, यच्छ्रेयं यतयोरेकं, तन्मे ब्रूहि, तन्मे ब्रूहि सुनिश्चितं, तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. संन्यासं कर्मणां कृष्ण, पुनर्योगञ्च शंससि, यच्छ्रेय यतयोरेकं, तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने पहिल्या श्लोकामध्ये प्रश्न केला आहे की हे भगवंता, तुम्ही कर्मही करायला सांगतात. कारण आपण मागचा अध्याय 4था अध्याय कर्माचा बघितला, 3रा अध्याय कर्माचा बघितला आणि 4था अध्याय कर्म आणि संन्यास दोन्हीचा बघितला. कारण 4थ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं की कर्मही करायचं आहे आणि कर्माचा संन्यास पण म्हणजे त्याग पण करायचा आहे. म्हणून अर्जुन प्रश्न विचारतोय की हे भगवंता, तुम्ही कर्मही करायला सांगतात आणि कर्माचा त्यागही करायला सांगतात, ते कसं? तर त्याच्यासाठी मी द्विधा मनस्थितीमध्ये अटकलो की कर्म करायचं की कर्माचा त्याग करायचा. म्हणून मला भगवंता याच्या दोन्हीमध्ये जे श्रेष्ठ असेल ते मला तुम्ही सांगा, असं भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने प्रश्न केला. पुढं भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या श्लोकामध्ये उत्तर देत आहेत. दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, श्री भगवान उवाच. संन्यासः कर्मयोगश्च, संन्यासः कर्मयोगश्च निः श्रेयस करावुभो, निः श्रेयस करावुभो, निः श्रेयस करावुभो. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस करावुभो, संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस करावुभो. तयोस्तु कर्मसन्न्यासात्, तयोस्तु कर्मसन्न्यासात्, तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते, तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभो, तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की हे अर्जुना, तू जो प्रश्न विचारलास तो मला आवडला. खरंच चांगला प्रश्न तू विचारलास. पण कर्म करताना, कोणतेही कर्म करताना भगवंताची आठवण ठेवून जर ते कर्म केलं तू, तर आपण ते कर्म आपल्या कर्मासाठी आपल्या मनी अभिमान
हे होत नाही, अभिमान येत नाही की मीच हे कर्म, मीपणा ज्याला आपण म्हणतो मीपणा, तो मीपणा माझ्याजवळ यायला नाही पाहिजे. हे कर्म मी करतोय, तर म्हणून त्याच्यासाठी हे कर्म भगवंता तूच करतोस, म्हणजेच भगवंताला आपण ते समर्पण करतो, भगवंतासाठी त्या कर्माचा त्याग करतो. म्हणून कर्मच योग्य आहे आणि कर्म करीत राहणं हे योग्य आहे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ह्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात. आणखी तिसऱ्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण काय सांगतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आता मी आपल्याला मी ते सरप्राईज दाखवू इच्छिते. सगळी माझी जी वायटी फॅमिली आहे त्या फॅमिलीसोबत मला हे शेअर करायचं होतं, म्हणून मी ते सरप्राईज शेअर करत आहे. काय आहे येतंय ओळखायला? ओळखा. हा आहे ट्रायपॉड. आपले व्हिडिओ मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं आपले व्हिडिओ कुठं शूट होतात. त्याच्यामुळं मुलांनी तो व्हिडिओ बघितला आणि मला हा ट्रायपॉड मुलांनी ऑर्डर करून पाठवला. धन्यवाद बेटा. आईची गरज ओळखल्याबद्दल धन्यवाद मुलांना पण. आणि सरप्राईज शेवटपर्यंत सरप्राईजसाठी पण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल माझ्या वायटी फॅमिलीचे पण धन्यवाद. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.